पैशाच्या पावसाचं आमिष, भोंदूबाबाने 1 कोटीची केली फसवणूक। नमस्कार, मी प्रियंका, लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत। बुवा तेथे बाया अशी जुनी म्हण आहे, म्हणजेच जिथे भोंदूबाबा असतात किंवा ढोंगीपणा असतो तिथे भाबडी लोक ही फसवणुकीसाठी गर्दी करतातच। आणि असेच प्रकार आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर सर्रास घडताना पाहायला मिळत आहेत। अशीच एक घटना पारनेर तालुक्यातील निघोजमध्ये घडली आहे। अंधश्रद्धा आणि झटपट श्रीमंतीच्या आमिषाला बळी पडून निघोजमधील 5 जणांची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आता नेमकं काय घडलंय हे देखील जाणून घेऊयात। शिरूरमध्ये वास्तव्याला असल्याचं सांगणाऱ्या एका भोंदूबाबाने पैशांची पूजा केल्यास 10 पट परतावा मिळेल असं आमिष दाखवून निघोजच्या 5 जणांना जाळ्यात ओढलं। मिळालेल्या माहितीनुसार निघोजमधील एका व्यक्तीशी ओळख वाढवत या भोंदूबाबाने आपल्याकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावा केला। बनावट भक्तांच्या माध्यमातून विश्वास संपादन करून त्याने संबंधित व्यक्तीला तसेच इतर 4 जणांना पैशांच्या पावसाचं स्वप्न दाखवलं। त्यानंतर 5ही जणांनी आपली जमीन गहाण ठेवणं, दागिने तारण ठेवणं तसेच सावकाराकडून कर्ज घेऊन एकूण 1 कोटी रुपयांची रक्कम उभी केली। ठरलेल्या दिवशी रात्रीच्या वेळी पूजा आयोजित करण्यात आली। या पूजेदरम्यान या भोंदूबाबाने सर्वांना मौन पाळण्यास सांगून तीर्थ दिलं। हे तीर्थ घेतल्यानंतर काही वेळातच सगळे बेशुद्ध झाल्याचं सांगण्यात येत आहे। शुद्धीवर आल्यानंतर भोंदूबाबा आणि पैशांची रक्कम दोन्ही गायब झाल्याचं या सगळ्यांच्या लक्षात आलं। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या 5 जणांनी शिरूर तसेच गुजरातपर्यंत या भोंदूबाबाचा शोध घेतला, मात्र त्याचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नाही। या घटनेबाबत गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू असली तरी अजून पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही। या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली असून अंधश्रद्धा व भोंदूगिरीच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे। नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता सजग राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। अशा घटनांना आळा घालण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी।